नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मी अभिजित सर्वांचे स्वागत करतोय. आज आपण बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर तसेच अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागामधील ज्या जाहिराती येणार आहेत येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याकरिता आपल्याला आतापासून अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. अभ्यासाला लागायचं आहे. त्याकरिता आपल्याला आयसीडीएस विषयासहित संपूर्ण अभ्यासक्रम कोणकोणते विषय आहेत, कोणत्या घटकांचा समावेश आहे, ही माहिती असणं गरजेचं आहे. त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तरं किती जागा आहेत, परीक्षा कोण घेणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, हे सुद्धा सांगितलं जाणार आहे. त्या अगोदर आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर बॅच सरळ सेवाची वेगळी, ज्यांचं ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये आहे किंवा ज्यांना पदवी कंप्लीट झालेली आहे, अशा महिला फ्रेशर ज्या आहेत त्या सरळ सेवेचा फॉर्म भरू शकतात आणि ज्यांचा अंतर्गतकरिता ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अंतर्गत अंगणवाडी परिवीक्षकरिता फॉर्म भरू शकतात. त्याची ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. आयसीडीएस पोषण अभियानासहित बॅच आहे. यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स त्या जोडीला तुम्हाला पीडीएफ सुद्धा काही महत्वाचे दिल्या जाणार आहेत. तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता किंवा अधिकची माहिती घेण्याकरिता 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक सुद्धा दिलेली आहे. ऍप डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअपचं चॅनल सुद्धा आहे अकॅडमीचं. व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता, रिक्वेस्ट पाठवू शकता. तर आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की एकूण जागा 128 आहेत सरळ सेवेच्या अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती करिता. याची जी जाहिरात आहे साधारणतः एप्रिल 1 पर्यंत येण्याची शक्यता आहे आणि पात्रता कोणत्याही विद्यापीठामधनं म्हणजे संविधानिक विद्यापीठामधनं कोणत्याही शाखेतील म्हणजे आर्ट असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं पदवीधारक उमेदवार फक्त उमेदवाराच्या या ठिकाणी पात्र ठरणार आहेत आणि यांची वयोमर्यादा ओपन मध्ये असाल तर 18 ते 38 आहे आणि कास्ट मध्ये असाल तर 18 ते 43. इतर कोणत्याही कास्ट मध्ये. ओके. एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी एनटीबी एनटीसी एनटीडी एसबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससीबीसी असेल तर त्यांना सर्वांना 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तुमच्या पात्रता, वयोमर्यादा आणि वेतन S30 नुसार साधारणतः 42 ते 43,000 स्टार्टिंग तुमचं सॅलरी या ठिकाणी राहणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे अभ्यासक्रम. बघा, 100 प्रश्न असतात. 100 प्रश्न आणि 200 गुण म्हणजे एक प्रश्न 2 गुणाकरिता तुम्हाला विचारला जातो आणि नकारात्मक पद्धतीचा अवलंब 2025 पासून करण्यात आलेला आहे. 102 पदाची जाहिरात होती त्यावेळेस सुद्धा होती आणि आता 128 पदांची 2026 ची जी जाहिरात येणार आहे त्यामध्ये सुद्धा नकारात्मक पद्धती म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. बघा, निगेटिव्ह मार्किंग आहे म्हटल्यानंतर आपण जे काही अभ्यास करणार आहोत तो आपल्याला 100% करायचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. जे काही मी काही वाचणार आहे ती पेपरमध्ये जर आलं तर चुकायला नको, कारण तर मला मिळालेले मार्क मधनं वजा होणार आहे. चुकलेल्या प्रश्नांचे एखादा प्रश्न चुकला असेल तर मिळालेल्या मार्कामधनं तो मायनस होणार आहे. तर यामध्ये जो अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरण, बघा मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह काय असणार आहे? मराठी व्याकरण प्लस शब्द संग्रह. या शब्दसंग्रहासोबतच आपल्याला लेखक, त्यांची प्रसिद्ध पुस्तके, त्यासोबतच कादंबऱ्या असतील, त्यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची आहे. व्याकरण शब्दसंग्रहामध्ये सुद्धा अलंकारिक शब्द, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, एकाच अर्थाचे शब्द, ओके, हे सगळ्या गोष्टी आपण मराठी व्याकरण मध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर इंग्लिश ग्रामर मध्ये सुद्धा तेच आहे, सेम ग्रामर प्लस व्होकॅब, सिनोनिम्स असेल, अँटोनिम्स, वन वर्ड असेल, इडियम्स, फ्रेजेस, एरर असतील, सगळं काही या ठिकाणी इन डिटेल मध्ये शिकवलं जाणार आहे. आतापासून स्टार्ट झालेले आहेत सर्व बॅचेस. त्यानंतर सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके किंवा जीएस बोलतो, ओके, जनरल नॉलेज किंवा जनरल स्टडी, त्यामध्ये महाराष्ट्र इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाज सुधारक असतील, महाराष्ट्राचा भूगोल, त्यासोबत आपल्याला भारताचा भूगोल सुद्धा थोडाफार अभ्यासावा लागणार आहे आणि जगाच्या भूगोलाची सुद्धा माहिती करून घ्यायची आहे. त्यासोबतच राज्यघटना आणि राज्यघटनेला सोबतच पंचायत राज हा विषय करायचा आहे. म्हणजे ग्रामपंचायतीपासून ते कटक मंडळ, औद्योगिक मंडळापर्यंत, महानगरपालिकापर्यंत सर्व अभ्यासायचा आहे. राज्यघटना, पंचायत राज चालू घडामोडी आहेत.
राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या आणि अर्थशास्त्र. ओके, अर्थशास्त्रामध्ये एक मोजून 4 ते 5 महत्त्वाचे टॉपिक आहेत. तेवढे जरी केले तरी तुम्हाला 3 ते 4 प्रश्न या सब्जेक्टवरचे आउट ऑफ येतील, म्हणजे बरोबर येणार आहेत. ओके, हे सांगणार आहे. त्यानंतर जो आपला टेक्निकल आहे, ICDS विषय आहे, पोषण अभियान, संगणक, यामध्ये अंगणवाडी इतिहास व कार्य, महिला आणि बालकांसंदर्भात योजना आहेत, कायदे आहेत, लसीकरण आहे. ओके, किंवा जे काही सायन्सचा काही पार्ट याच्यामध्ये दिलेला आहे, ते आपल्याला करायचं आहे. ओके, अभ्यासायचं आहे. त्याच्या जोडीला कम्प्युटरवर थोडंफार इनपुट डिव्हाइस कोणते, आउटपुट कोणते आहेत, हार्डवेअरचे प्रकार कोणते आहेत, सॉफ्टवेअर, हे थोडंफार बेसिक नॉलेज आहे, फक्त काही अवघड नाहीये. तर असं साधारणतः मराठी 10 प्रश्न आहेत, इंग्लिशचे 10 प्रश्न, त्यानंतर सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न 40 गुण, गणित बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न 40 गुण आणि बाकी 40 प्रश्न ICDS पोषण अभियान आणि संगणकावरती आधारित असतात. तर आपल्याला या ठिकाणी जे सांगितलेलं आहे, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, पात्रता म्हणजे शैक्षणिक अर्हता, जाहिरात तर येणारच आहे. आतापासून अभ्यासाला लागायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये जाहिरात आल्यानंतर आपल्याला फक्त रिव्हिजन आणि पेपर सॉल्व्ह करायचे आहे, टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. तेवढंच तुमच्याकडे काम राहिलं पाहिजे. म्हणजे आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. त्यावेळेस आपला पेपर क्रॅक होणार आहे किंवा आपल्या 200 पैकी 150 160 प्लस मार्क मिळणार आहे. त्या जोडीला तुम्हाला काय अभ्यासक्रम तर माहित झालेला आहे, डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली जाईल. त्यासोबतच तुम्हाला पुस्तकं कोणते वापरायचे आहेत, पुस्तकासोबतच PYQ पेपर आपल्याकडे असणं अवेलेबल आहे 2010 ते 2025 पर्यंतचे, आणि त्याच्या जोडीला योग्य मार्गदर्शन, अचूक मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी 2 ते 3 वर्ष लागतात, तर 6 महिन्यामध्ये आपण एखादी पोस्ट मिळू शकतो. त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शकाची गरज आहे. त्याकरिताच तुमच्याकरिता आपण या ठिकाणी घरी बसून ऑनलाईन बॅचेस तुम्ही मोबाईलवरती, लॅपटॉपवरती बघू शकता. बॅच आपण 2,000 रुपयामध्ये 1 वर्षाकरिता तुमच्याकरिता देतोय. तलाठीची सुद्धा तयारी होईल. नगर परिषद एक्झाम असेल, महिला बाल विकास, जे काही वेगळ्या परीक्षा होणार आहेत, या एकाच बॅचमध्ये तुमची परिपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत. तर नंबर दिलेला आहे 9823442263, या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ऍपची लिंक दिलेली आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग, तुमच्या वेळेनुसार आहे. तुम्हाला जर वेळ नसेल लाईव्ह स्वरूपात, तर तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता, व्हिडिओ डाउनलोड करू शकता, लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येण्याची सुद्धा आहे. हे सिरीज, ई बुक, नोट्स, दुसरं काही परचेस करण्याची आवश्यकता नाहीये. अकॅडमी मार्फत तुम्हाला मोफत निशुल्क राहणार आहे. ओके, तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे. काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये करायचे आहे किंवा कॉल करायचा आहे. बॅच जॉईन करण्याकरिता व्हॉट्सअप करा किंवा कॉलवरती जरी विचारलं तरी चालेल. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. ओके, सर्वांना ऑल दी बेस्ट. अभ्यासाला लागा. पुढे आपण या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत. थँक्यू.